हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी वीकली हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। कोणत्या स्टेप मी सोमवारपासून ते रविवारपर्यंत फॉलो करत असते, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता ही ते पहिली स्टेप घेतले केसांसाठी ऑइलिंग। आता थंडीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर ना केसांना भरपूर तेल लावा। तेलामुळे केसांना पोषण मिळत असतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि थंडीमध्ये जो केसामध्ये कोंडा होतो ना, तर तो होत नाही। कोंडा झाला की केस गळायला लागतात, सर्वांनाच माहिती आहे। कधी नाही पण काही लोकांना थंडीमध्ये कोंडा जास्त प्रमाणात होतो, म्हणून तुम्ही तेल लावायला सुरुवात करा आणि तेल लावल्यानंतर हलक्या हाताने बोटाने छान असं मसाज करायचं। आता आठवड्यातून मी कोणत्या दिवशी तेल लावत असते, तर ज्या दिवशी मला केस धुवायचे असतात ना त्याच्या आदल्या दिवशी, आणि सहसा ना मी घरामध्येच असते, मी कुठे बाहेर जात नाही। तर मला जशी आठवण होईल ना तसं मी रात्रीचं माझ्या केसांना म्हणजे केसांच्या मुळांना तेल लावत असते, जरी पूर्ण लेंथला नाही लावलं तरी। आणि केसांना तेल लावून झालं ना की वेणी घालायची, केस मोकळे कधीच ठेवायचे नाहीत आणि खास करून रात्री झोपताना केसांची अशी वेणी घालूनच झोपायचं। आता इथे पाहू शकता मी असं घरगुती तेल बनवत असते, खोबरेल तेल किंवा सरसोचं तेल। आता थंडीमध्ये ना मी मोहरीच्या तेलापासून हे तेल बनवलं आहे। थंडीमध्ये खोबरेल तेल गोठलं जातं आणि सारखं मग ते गरम करायला लागतं, त्याच्यामुळे मोहरीचा वापर केला, पण हे तेलसुद्धा भरपूर फायदेमंद आहे। आता पुढची स्टेप म्हणजे हेअर मास्क। आता मी सांगायला विसरले की मी आठवड्यातून गुरुवारी केस धुवत असते, तर बुधवारी तेल लावते आणि रविवारी केस धुते म्हटल्यानंतर शनिवारी रात्री तेल लावते। चला आता हा हेअर मास्कच्या रेमेडी माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता आणि खूप फायदेमंद आहेत। घरातल्या नॅचरल साहित्यापासून मी केसांसाठी हेअर पॅक बनवत असते। तर आता इथे मी आवळा पावडर, शिककाई, रिठा पावडर हे सगळं ऑनलाईन मागून ठेवलं आहे आणि ज्यावेळेस घरामध्ये नॅचरली कोणते पदार्थ नसतील ना त्यावेळेस ह्या पावडर मी मिक्स करून केसांना लावते। हेअर पॅक हा मी आठवड्यातून एकदा लावते, रविवारच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी निवांत। तर हेअर पॅकमुळे काय होतं माहिती आहे का, ज्या काही तुमच्या केसांच्या समस्या असतील, म्हणजे केसांची वाढ थांबलेली असेल, केस एकदम रफ कडकडीत झालेले असतील, तर त्यांना नॅचरली शाईन येण्यासाठी हे असे हेअर मास्क बनवायचे। आणि मेथीचा किंवा कलोंजी, कांदा ह्याचा हेअर मास्क जर बनवत असाल ना तर त्याच्याने तुमच्या केसांची वाढच होणार आहे। कोरफड, जास्वंदीचं फूल, त्याची पानं, तांदूळ, बऱ्याच अशा घरातल्या नॅचरल गोष्टी आहेत ना, त्याचा वापर करून आपण वेगवेगळे हेअर पॅक बनवू शकतो, हेअर मास्क बनवू शकतो। आता पुढची ट्रिक मी तुम्हाला सांगते। बऱ्याच जणांना सवय असते हातावरती शॅम्पू घ्यायचा आणि केस धुवायचे, तर तो शॅम्पू ना सगळ्या ठिकाणी केसांना लागला जात नाही। शॅम्पूचं काम काय असतं, केस वॉश करणं। शॅम्पूमुळे कुणाचेही केस वाढत नाहीत, तर केसाची टाळू स्वच्छ करण्यासाठी आपण शॅम्पू वापरतो। तर तो शॅम्पू पाण्यामध्ये घोळून आपल्या केसांना लावायचा, म्हणजे तो सगळीकडे लागतो आणि केस छान धुतले जातात। आपण तेल लावतो आणि बाहेर गेल्यानंतर धूळ, मळ सगळा केसांवरती येऊन बसतो, मग आठवड्यातून 2दा तुम्ही केस धुवायचे। केस धुण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करायचा। थंडी असो किंवा उन्हाळा असो, पावसाळा असो, कोमट पाण्याचाच वापर करायचा। जास्त गरम पाणी केसांवरती घेतलं ना की टाळू ड्राय झाली, कोंडा तयार व्हायला लागतो आणि केस गळती होते। चला आता पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते। हेअर सिरम किंवा टोनर बनवून ठेवायचा आठवड्यातून एकदा आणि आठवडाभर रोज वापरायचा। तर त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, पण जास्त नसतील। सिरम ना मी आत्ता रिसेंटली बनवायला लागले आणि इतका छान इफेक्ट मला जाणवलं आहे ना, खरं सांगते। म्हणजे थंडीमध्ये ना इतर वेळेस माझ्या केसामध्ये कोंडा नॉर्मली व्हायचा, पण आता बिलकुल केसामध्ये कोंडा नाही आहे का, तर मी रोज दिवसातून 2दा ना सिरम वापरत असते। तर हा सिरम मी घरातल्या साहित्यापासून बनवला आहे, म्हणजे माझ्या ज्या काही रेसिपी असतील ना, रेमेडी असतील ना, तर त्या घरातल्या साहित्यापासूनच मी बनवलेल्या आहेत। आणि खरं सांगते तुम्हीसुद्धा वापरायला लागा सिरम, याच्यामुळे केस नेहमी हायड्रेट राहतात, मऊ मुलायम दिसायला सुद्धा लागतात, सिल्की शायनी होतात आणि काहींना ना सिरममुळेच सुद्धा काहींच्या केसांची वाढ होते, इतकी पॉवर या सिरममध्ये असते। तर हा ना मी रोजमेरी, मेथीदाणा, कलोंजी, अळशीच्या बिया याच्यापासून बनवलेला आहे। आता हीट कॅप आठवड्यातून एकदा किंवा 2दा तुम्ही हीट कॅप वापरू शकता। म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सिरम तर रोज लावताय, पण हीट कॅप रोज वापरायची गरज नाही आहे, आठवड्यातून 2दा। वेळ असेल तेव्हा निवांत बसायचं, सिरम थोडासा केसांवरती अप्लाय करायचा। जर सिरम नसेल तर तेल जरी तुम्ही लावलं असेल ना, तर तेल लावल्यानंतर तुम्ही हीट कॅप अशी लावू शकता। 15 ते 20 मिनटं ही हीट कॅप आपल्या केसांवरती ठेवायची। आता याच्यामुळे काय होणार आहे, आपली ड्राय स्किन असते ना, तर ती छान अशी ओलसर होते,
मऊ मुलायम होते आणि मग छान असं पोषण, जरी आपण तेल लावलं, हेअर मास्क लावला तरी त्याचं पोषण केसांना छान असं मिळतं. तर आता ही हीट कॅप मी ऑनलाईन परचेस केले, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. केस विंचरताना पुढची स्टेप आता मी तुम्हाला सांगते. केस विंचरताना लाकडाच्या कंगव्याचा वापर करा. सहसा प्लॅस्टिकचे कंगवे आता टाळा आणि हे असे लाकडाचे कंगवे वापरायचे. याच्यामुळे केसांच्या मुळांना इजा होत नाही. केस जे आधीमध्ये तुटतात ना, तर ती सुद्धा तुटत नाहीत. म्हणजे काही वेळेस अर्धवट केस तुटली जातात, तर ती अशा ह्या लाकडाच्या कंगव्याने तुटत नाहीत. हे लाकडाचे कंगवे ऑनलाईन एकदम स्वस्तात मिळतात आणि जरी तुम्हाला विशालला किंवा डिमार्टला घ्यायचे असतील तर तिथे सुद्धा मिळून जातील. आणि मेन सांगू का, लाकडाच्या कंगव्याने केस विंचरायला गेलात ना तर इझिली गुंता निघतो. म्हणजे गुंता काढायला वेगळे कष्ट घ्यायची गरज नाही. आता इथे मी निवांत उन्हामध्ये बसले. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की ह्या सगळ्या ट्रीटमेंट घेत असताना ना, मेन ज्या नॅचरली ट्रीटमेंट आहे तर त्यासुद्धा घ्या. तर ते म्हणजे व्हिटॅमिन डी. आता हे आपल्याला कोणत्याही पैशाने विकत घ्यायचं नाही आहे. जर तुम्ही पैशाने विकत घ्यायला गेलात ना तर खूप महाग आहे, पण नॅचरली आपल्या घराच्या बाहेर ऊन येतं, त्या उन्हामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. सहसा सकाळी 12च्या आतमध्ये असलेलं ऊन घ्या आणि 15 ते 20 मिनटं घेऊ शकता. रोज टाईम असेल तर रोज येऊन बसा उन्हामध्ये. शरीरासाठी, स्किनसाठी, केसांसाठी व्हिटॅमिन डी भरपूर फायदेमंद असतं. आता जितक्या वेळा मी केस धुते ना, तितक्या वेळा मी बाहेर येते, उन्हामध्ये बसते. चला आता पुढची महत्त्वाची स्टेप, हे आपल्याला रोज करायचे. म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी दिवसातून एकदा दोनदा केल्यात ना तरी आपला डाईट हा रोज चांगला असला पाहिजे. मग तुम्ही दिवसातून 10 ग्लास पाणी प्या. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की 8, 9, 10 ग्लास इतकं पाणी प्यायचं. असं नाही आहे की पाणीच प्यायला पाहिजे. वेगवेगळे ज्यूस बनवून सुद्धा तुम्ही पिऊ शकता. सीझन वाईज येणारी फळं, भाज्या यांचा असा ज्यूस बनवायचा, पियाचा. आणि जर वेळ नसेल ज्यूस बनवायला ना तर दिवसातून एक कोणतं तरी फ्रूट खाल्लंच पाहिजे. 1 किंवा 2 केळी खा, ॲपल खा. जसं सीझन वाईज येतात ना, आपल्या घरामध्ये आपण आणतोच मुलांसाठी, तर आपण सुद्धा ते खाल्लं पाहिजे. आता इथे मी वेगवेगळे ज्यूस बनवून पित असते, तर तेच मी तुम्हाला दाखवलेत. आणि आता मेन सांगू का, आवळ्याचं सीझन आहे. केसांच्या ज्या काही तुमच्या समस्या असतील तर त्या घालवायच्या असतील ना, आवळ्याचं सरबत बनवून प्या. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि सगळ्या आजारांसाठी आवळा फायदेमंद आहे. आता सीड्ससुद्धा आपल्याला वेगवेगळ्या खायच्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या बिया, आळशीच्या बिया, पंपकिनच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, खूप साऱ्या बिया आहेत. तर त्यांचं सेवनसुद्धा केलं पाहिजे. म्हणजे तेल सोडणाऱ्या ज्या बिया असतात ना, पांढरे तीळ, काळे तीळ, शेंगदाणे याची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता. आपल्या रोजच्या आहारामध्ये ना हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. सीझन वाईज येणारी फळं, भाज्या आवर्जून खा, मी तुम्हाला सांगत असते. कारण का तेच आपल्या स्किनवरती, केसांसाठी फायदा करतात. जरी तुम्ही बाहेरून कितीही ट्रीटमेंट घेतली तरी जे आपण खातो ना त्याचा इफेक्ट आपल्या केसांवरती आणि स्किनवरती दिसत असतो. नॉनव्हेज खाणारे असतील त्यांनी अंडी, चिकन, फिश याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा. आणि मेन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे 7-8 तासाची, 9 तासाची झोप घ्या. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.